कुंभ राशीच्या जातकांनो सावधान. 23 ऑगस्टच्या रात्री 12:03 तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा भूकंप होणार आहे. ती एक स्त्री तुमच्या हसत्या खेळत्या संसाराची राख रांगोळी करायला पाऊल ठेवते. पण थांबा, यात एक भयंकर सत्य लपलेलं आहे, जे गुप्त माणसाच्या हाती लागलं तर हा 15 मिनिटाचा व्हिडिओ अर्धवट सोडला तर आयुष्यात कधी स्वतःला माफ करू शकणार नाही. पहा ती बाई कोण आहे आणि तो रहस्यमय राक्षस कोण आहे. शनी राहूच्या भयंकर विषयोगाने कुंभ राशीवर मृत्यूतले संकट ओढले गेले आहेत. 23 ऑगस्टला तुमच्या घरावर किंवा आयुष्यात एक अशी बाई शिरणार आहे, जिचा चेहरा गोड पण मन विषाने भरलेला आहे. ती तुमचं घरदार, पैसा, मान सन्मान उद्ध्वस्त करणार आहे. एक अशी व्यक्ती जिचा बुरखा फाडून सत्य उघडं पडणार आहे. मंडळी, कोण आहे ती स्त्री आणि काय आहे ते लपलेलं सत्य? स्क्रीनवरून नजर हटू देऊ नका, सत्य तुमच्या समोर येत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 3 ऑगस्टला तुमच्या कर्माची सर्वात मोठी परीक्षा तयार होत आहे. ती बाई तुमचा संसार उद्ध्वस्त करायला तयार उभी आहे. पण शनिदेव स्वतःला एक गुप्त माणसाला तुमचं ढाल बनवून पाठवत आहे. तो माणूस तुम्हाला असा पुरावा देईल जो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुमचे स्वतःचे नातेवाईक कसे गद्दार निघाले आणि ती स्त्री कशी खेळ खेळत होती हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता आपण व्हिडिओला सुरू करू. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या मुख्य कारणाकडे वळत आहोत ज्यामुळे हा संपूर्ण भूकंप होणार आहे. 23 ऑगस्टची रात्र ही साधीसुधी रात्र नाही. या रात्री आकाशात अशा 2 महाशक्तीची भेट होत आहे ज्या एकमेकांची कट्टर वैरी आहेत. शनिदेव आणि राहू ग्रह. ज्योतिषशास्त्रात शनी हा राहू एकत्र यायला विषयोग किंवा शापित योग मानलं जात आहे. दुर्दैवाने या योगाची थेट विक्री दृष्टी तुमच्या कुंभ राशीवर पडत आहे. विषयोग म्हणजे काय? विषयोग म्हणजे काय? जसं दुधात विषाचा एक थेंब पडला की संपूर्ण दूध खराब होतं, तसं हा योग माणसाच्या आयुष्यात चाललेल्या चांगल्या गोष्टींमध्ये विष कालवायचं काम करतो. कुंभ राशीच्या जातकांनो, जरा बारकाईने समजून घ्या. शनी हा न्यायाचा आणि कर्माचा देव आहे, तर राहू हा ब्रह्म, फसवणूक आणि असत्याचा कारक आहे. 23 ऑगस्टच्या या ग्रहाच्या युक्तीमुळे तुमच्या डोक्यावर एक अलौकिक मानसिक ताण निर्माण होईल. तुम्हाला अचानक वाटू लागेल की तुमच्या अवतीभोवती काहीतरी वाईट घडत आहे. निर्णय घेताना तुमची बुद्धी भ्रमित केली जाईल. जी व्यक्ती तुमच्यासाठी वाईट आहे ती तुम्हाला अतिशय गोड आणि आपुलकीची वाटेल आणि जी व्यक्ती तुमचं चांगलं इच्छिते तुम्हाला संशय घेऊ लागते. हाच तो राहूचा ब्रह्म आहे ज्याचा फायदा ती स्त्री घेणार आहे. 23 ऑगस्टला असा कोणता नक्षत्र बदल होतो? या दिवशी नक्षत्राची चाल अशी बदलते की तुम्हाला राशीच्या 6व्या आणि 8व्या स्थानावर वाईट ग्रहाची नजर पडत आहे. 6वं स्थान हे गुप्त शत्रू आणि आजारपणाचं असतं. याचा अर्थ असा की तुमचे उघड शत्रू तुम्हाला इजा पोहोचवू शकणार नाही, पण गुप्त शत्रू म्हणजे तुमच्या मित्राच्या किंवा हितचिंतकाच्या बुरख्याखाली लपलेलं शत्रू तुमच्यावर पाठीमागून वार करतील. 23 ऑगस्टच्या रात्रीनंतर तुमचे कौटुंबिक वातावरण अचानक तापू लागेल. घरात कारणाशिवाय चिडचिड, भांडण, वादविवाद सुरू होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकार्य तुमच्या विरोधात कट कारस्थान रचण्याची शक्यता 100% वाढवणार आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत अधिशनीची साडेसाती सुरू आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत कठीण ठरू शकतो. हा विषयोग तुमच्या आर्थिक नियोजनाचा चक्काचूर करू शकतो. अचानक मोठा खर्च निघेल, हातातील पैसा अचानक गायब होणे किंवा एखाद्या कायदेशीर कचाट्यात अडकणे असा प्रसंग उद्भवू शकतो. पण लक्षात ठेवा, हा ग्रहाचा भयंकर खेळात सर्वात मोठा फायदा ठरणार आहे. ती स्त्री ग्रहाची हीच वाईट स्थिती तिच्या आगमनाला वाट देणार आहे. ती तुमच्या आयुष्यात कशी येईल आणि तुमच्या संसारावर कसा घाला घालेल हे पुढे पाहून घेण्यासाठी हा शनी राहूचा प्रभाव
कुमकुमवत कसा करायचा हे समजून घेणे तितके गरजेचे आहे. मंडळी, आता आपण ज्या मुख्य मुद्द्याकडे आलो आहोत, ज्याची भीती प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीला या क्षणी वाटत आहे. 23 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात प्रवेश करणारी ती बाई नेमकी कोण आहे? ती स्त्री आकाशातून टपकणार नाही किंवा थेट शत्रू म्हणून तुमच्या समोर उभी राहणार नाही. ती तुमच्या अवतीभोवती वावरणारी एखादी व्यक्ती असू शकते, एखादी जुनी ओळखीची स्त्री असू शकते, कामाच्या ठिकाणी असलेली सहकारी, शेजारी राहणारी व्यक्ती किंवा तुमच्याच नात्यातील एखादी सख्खी वाटणारी पण मनात विष बळगवणारी नातेवाईक. तिचा चेहरा अतिशय शांत, बोलणे गोड आणि वागणूक सहानुभूतीपूर्वक असेल. तुमच्या समोर अशी सादर होईल जणू तीच तुमची सर्वात मोठी हितचिंतक आहे. पण लक्षात ठेवा, हीच ती सर्वात मोठी चाल असेल. ती स्त्री तुमच्या आयुष्यात कशी पाऊल ठेवणार? 23 ऑगस्टच्या रात्रीनंतर ग्रहाची स्थिती अशी बदलेल की तुम्हाला आयुष्यात एखादी अडचण किंवा मानसिक तणाव निर्माण होईल. नेमका याच वेळी ती स्त्री तुमच्या आयुष्यात मध्यस्थानी करेल. पहिला टप्पा ती तुमच्या घरातील किंवा वैयक्तिक आयुष्यात बारीक सारीक गोष्टी जाणून घेईल, तुमच्या समस्या ऐकून घेण्याचं नाटक करेल. दुसरा टप्पा ती हळूहळू तुमच्या मनात तुमच्या जवळच्या माणसाबद्दल, तुमच्या जोडीदार, तुमचे आई बाप किंवा तुमचे सच्चे मित्र यांच्याबद्दल संशयाचे विष कालवायला सुरू करेल. तिसरा टप्पा मी तुझ्या पाठीशी आहे असं फसवणूक ती तुम्हाला तुमच्या माणसाकडून वेगळं करेल. कुंभ राशीचे लोक मुळात बाबडे, मनापासून विश्वास ठेवणारे असतात. या चांगुलपणाचा गैरफायदा ती बाई घेणार आहे. आता सावध व्हा. जर तुम्ही या स्त्रीच्या जाळ्यात अडकला तर पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कौटुंबिक वाद आणि घटस्फोटाची वेळ. पती पत्नीमध्ये सध्या कारणावरून इतके भयंकर वाद सुरू होतील की प्रकार थेट कोर्टापर्यंत किंवा भयभीत होण्यापर्यंत जाऊ शकतं. आर्थिक कंगालपणा. ती स्त्री तुम्हाला अशा एखाद्या योजनेत किंवा व्यवहारात अडकवेल जिथे तुमची वर्षानुवर्षीची मेहनत, बचत एका फटक्यात शून्य होईल. समाजात बदनामी. तुमचे गुप्त रहस्य बाहेर पसरवून समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमची प्रतिष्ठा धुळीत मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमचा हसता खेळता संसार, तुमची वर्षानुवर्षीची मेहनत एका क्षणात उद्ध्वस्त करण्याची ताकद या राहूच्या योगाने तयार झालेल्या स्त्रीचे कट कारस्थान आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या स्त्रिया 23 ऑगस्ट पुढील 21 दिवसासाठी रेड अलर्ट आहेत. या काळात कोणावरही, योग्य अगदी कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आपल्या घरातील खाजगी गोष्ट, पैशाचे व्यवहार, वैयक्तिक आयुष्यातील वाद तिसऱ्या कोणत्याही स्त्रीसमोर मांडू नका. जर एखादी स्त्री तुम्हाला तुमच्या जोडीदाराविरुद्ध भडकवत असेल तर समजून जा की हीच ती स्त्री आहे जी तुमचा संसार उद्ध्वस्त करायला आली आहे. पण थांबा, निराश होऊ नका, कारण जेव्हा अंधार सर्वात मोठा असतो तेव्हा प्रकाशाची एक किरण उगवते. महासंकटाच्या काळात एक अशी गुप्त व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवणार आहे जी या स्त्रीचा भुरका टरकून फेकून देणार आहे. ती गुप्त व्यक्ती कोण असेल, ती तुम्हाला कशी वाचवेल हे जाणून घेण्यासाठी पहा पुढचा भाग. मित्रांनो, जेव्हा चारही बाजू संकट घेर घालतात आणि अंधार इतका गडद होतो, आपल्याला मार्ग दिसत नाही, तेव्हा देव स्वतः पृथ्वीवर येत नाही. तो एखाद्या माणसाच्या रूपात आपल्या मदतीला पाठवतो. 23 ऑगस्ट नंतर जेव्हा ती स्त्री तुमच्या आयुष्यात वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, तुमची बुद्धी भ्रष्ट करेल आणि संपूर्ण संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असेल, अगदी त्या क्षणी एका तारणहार तुमच्या आयुष्यात प्रवेश होणार आहे. ही ती गुप्त व्यक्ती जिची कल्पना तुम्ही स्वतः कधी केली नसेल. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही गुप्त व्यक्ती नेमकी कोण आहे, ती कुठून येईल? आणि बारकाईने ऐका, ही व्यक्ती एखादी अनोळखी व्यक्ती असू शकते किंवा तुमच्याच घरातील असा एखादा बुजुर्ग असेल, ज्येष्ठ सदस्य ज्याच्या सल्ल्याकडे तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष करत आहात. हा एखादा तुमचा लहानपणीचा सच्चा मित्र असू शकतो, एखादा आध्यात्मिक मार्गदर्शन किंवा गुरु असू शकतो, अथवा तुमच्या कामाच्या ठिकाणीचा असा एखादा वरिष्ठ अधिकारी ज्याच्यावर तुमचा फारसा विश्वास नसतो. ही व्यक्ती शनिदेवाच्या प्रेरणेने तुमच्या आयुष्यात येईल, कारण शनिदेव न्यायाचे देव आहेत. ते कधीही खऱ्याला, निष्पाप माणसावर अन्याय होऊ देत नाही. ही गुप्त व्यक्ती तुमच्या समोर ती स्त्री चालवत असलेला भयंकर कारस्थानाचा असा पुरावा आणून ठेवेल जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.
पहिला पुरावा ती व्यक्ती तुम्हाला दाखवून देईल की कशा प्रकारे ती स्त्री तुमच्याशी गोड बोलून पाठीमागे तुमच्या विरुद्ध कट रचत होती. दुसरा पुरावा पैशाची कॉल रेकॉर्डिंग किंवा मेसेजच्या माध्यमातून ती स्त्री तुमच्या जोडीदाराच्या मनात एक असा संशय निर्माण करत होती. हे सत्य गुप्त व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर आणेल. तुमच्याच पाठीमागे तुमचीच बदनामी करणारे आणि त्या स्त्रीला मदत करणारे तुमचे स्वतःचे जवळचे नातेवाईक किंवा मित्र कोण आहेत याचे हे चारही गुप्त व्यक्ती उघडे पडेल. जेव्हा हे लपलेले सत्य तुमच्या समोर येईल तेव्हा सुरुवातीला तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. ज्या माणसावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, विश्वास ठेवला, तोच माणूस पाठीमागे असा डाव खेळत होता हे पाहून तुमचे डोळे पाणावतील. पण लक्षात ठेवा, रडणाऱ्याचा काळ नाही तर जागे होण्याचा काळ आहे. ग्रहाची ही भयंकर स्थिती तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्याला कचरा साफ करण्यासाठी आली आहे. हा गुप्त व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला कळून चुकेल की कोण आपला आहे आणि कोण परक आहे. आता हा प्रश्न उरतो की हे भयंकर संकट पूर्णपणे टाळण्यासाठी शनी राहूच्या विषयोगाची प्रभाव नष्ट करण्यासाठी कोणते महाउपाय केले पाहिजे जाणून घेण्यासाठी पहा पुढचा शेवटचा भाग. कुंभ राशीच्या जातकांनो, आता अगदी मन लावून लक्ष देऊन ऐका. 23 ऑगस्टच्या रात्रीपासून जो शनी राहूचा विषयोग तुमच्या आयुष्यात विष घालवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला निष्फळ बनवण्याची ताकद फक्त आणि फक्त एका शक्तीमध्ये आहे. ती म्हणजे देव देवता महादेव शिवशंकर. जेव्हा जगात विष पसरलं होतं तेव्हा महादेवानी ती विष स्वतःच्या कंठात धारण करून जगाचं रक्षण केलं होतं. म्हणून या विषयाच्या तातडीतून सुटण्याची तुम्हाला महादेवाच्या चरणी जावं लागन. कधी करायचं? 23 ऑगस्ट नंतर येणाऱ्या प्रत्येक सोमवारी सकाळी 10:30 वाजता दरम्यान एका तांब्याच्या लोट्यात शुद्ध पाणी घ्या. त्यात थोडे काळे तीळ, थोडं गाईचं कच्चं दूध आणि बेलपत्र टाका. शिवलिंगावर हे जल अर्पण करा आणि सतत ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकेश्वराय असं नक्की म्हणा. 108 वेळा हा जप करा. शनी महादेवाचा परमभक्त आणि शिव आहे. जेव्हा महादेवाची शरण जल तेव्हा शनीचा वाईट प्रभाव तत्काळ थांबेल. राहूची भ्रम नष्ट होईल. एका मातीच्या पंतीत मोहरीचं तेल, 2 लवंगा, काळे उडीद. शनिवारी सूर्यास्तानंतर संध्याकाळी 6:30 ते 8 दरम्यान घराच्या मुख्य दाराच्या बाहेर पश्चिमेला पंती लावा. तेलात 2 लवंग आणि थोडे काळे उडीद टाका. रोज रात्री नक्की हे करत जा. लाल पुसताना घरातील लादी पाण्यात थोडे खडे मीठ टाका आणि रोज संध्याकाळी सकाळी घराची लादी पुसून घ्या. घराच्या मुख्य दारावर रोज सकाळी हळदीचे पाणी शिंपडा आणि हळदीचे स्वास्तिक काढा. शनिवारी कोणत्याही गरिबाला किंवा अपंग व्यक्तीला काळे कपडे, काळी छत्री किंवा अन्नाचे दान नक्की दान करा. हा उपाय केल्याने तुमच्या डोक्यावरील साडेसातीचा भयंकर हलका होईल आणि स्त्री तुमचे काहीही वाकडे करू शकणार नाही. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, शेवट एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आकाशातील ग्रहाची चाल कितीही भयंकर असली तरी विषयोग मोठे कारस्थान रचून तुमच्या आयुष्यात आली तरी सुद्धा कर्माचे फळ देणारे शनिदेव नेहमी सातत्यात आणि धर्माच्या पाठीशी उभे राहतात. तुमचे मन साफ असेल, तुम्ही तुमच्या कुटुंबाशी प्रामाणिक असाल, महादेवावर तुमचा ठाम विश्वास असेल तर जगातील कोणतीही वाईट शक्ती किंवा कोणतीही स्त्री तुमच्या हसत्या खेळत्या संसाराची एकही वीटही हलवू शकणार नाही. हे वादळ तुम्हाला उद्ध्वस्त करायला आलेलं नाही तर तुमच्या आयुष्याला खोटे मुखवटे गळून पाडण्यासाठी आलं आहे. म्हणून 23 ऑगस्टच्या या घटनेनंतर घाबरून जाऊ नका. संयम ठेवा, डोकं शांत ठेवा आणि मी सांगितलेले महाउपाय अगदी मनापासून करा. कोणावरही अंधाळा विश्वास ठेवू नका. घरातील गुप्त गोष्टी बाहेरच्यांना सांगू नका आणि जेव्हा ती गुप्त व्यक्ती तुमच्या समोर सत्य आणून ठेवेल तेव्हा योग्य निर्णय घ्यायला अजिबात घाबरू नका. मंडळी, तुमच्या आयुष्यात असा कधी अनुभव आला आहे का किंवा अवतीभोवती अशी एखादी संशयित व्यक्ती तुम्हाला जाणवत आहे का? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीचे विश्लेषण करून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये तुमची जन्मतारीख आणि जय शनिदेव नक्की लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या कुंभ राशीच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करून त्यांना या संकटापासून वाचवा. अशाच अत्यंत अचूक, रहस्यमय आणि सखोल ज्योतिष माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन
नक्की दाबा, जेणेकरून येणारे प्रत्येक महत्त्वाचा इशारा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. सर्वांना जय शनिदेव, जय महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी राहो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. उदूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा. बाय.